नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. स्वातंत्र्यवीर सावरकर भवनामध्ये आज आमच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च झाला. अतिशय रमणीय असा सोहळा झाला. अख्ख्या महाराष्ट्राचे हात जे नाव ऐकलं की आपोआप जोडले जातात अशी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची धाकटी बहीण संत मुक्ताई यांच्या जीवनावरचा हा चित्रपट आहे. हे कुटुंब कशातून गेलेलं आहे याची कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही. त्या कुटुंबाची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. माऊली म्हटलं की आपल्याला वारी आठवते. वारीला आपण आपल्या घरातली माणसं कित्येक वर्ष जातात आणि आपण या पिढीतले लोक, पुढच्या पिढीतले लोक अतिशय कुतूहलाने याकडे बघतात की काय आहे ही वारी, पंढरपूरचं महात्म्य काय आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी नेमकं काय केलं आणि या कुटुंबाचं पिढ्यानपिढ्या आपल्याला प्रेरित करणारं कार्य काय आहे, हे सगळं आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात माऊलींच्या माऊलीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली आहे. आजवर तुम्ही मला अनेक भूमिकांमधनं पाहिलं. राजा शिवछत्रपतीमध्ये जिजाऊ आईसाहेबांची भूमिका मला करण्याची संधी मिळाली. ती एक लढवय्या आई होती, स्वातंत्र्याचं स्वराज्याचं स्वप्न बघणारी. तर ही आपल्या कुटुंबाप्रती, महाराष्ट्राप्रती समर्पित होणारी दुसरी आई रुक्मिणी माऊली, तिची भूमिका करताना मला खूप मनापासून आनंद झाला. तिने जे कष्ट सहन केले, तिने जो त्रास सहन केला, तिने जो अपमान सहन केला, तो सगळा गिळून आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी त्या मात्यापित्यांनी कसं आत्मार्पण केलं हे या चित्रपटात दाखवलं आहे. ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट 18 एप्रिलला रिलीज होतोय. तुम्ही तो अवश्य बघा. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट येत्या 18 तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आपल्या महाराष्ट्राची जी समर्थ वारकरी परंपरा आहे त्याचा पाया म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताई या चौघा भावंडांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि पुढे पुढे अनेक संतांनी त्याच्यामध्ये भर घातली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज याचा कळस झाले. या चित्रपटातून आपण या विलक्षण चौघा भावंडांची गोष्ट सांगत आहोत. त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची गोष्ट सांगत आहोत. तत्कालीन समाज व्यवस्थेशी त्यांनी दिलेला लढा जो आजही आपल्याला उपयोगी पडतोय त्याची गोष्ट सांगत आहोत. महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये त्यांनी जी भर घातली त्याची गोष्ट सांगत आहोत. तर ही गोष्ट 18 तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्या लोकांना जी लोकं आपल्याला आवडतात, आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले आप्तेष्ट, आपली मुलं, आपले कुटुंबीय या सगळ्यांना घेऊन 18 तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जिथे जिथे हा चित्रपट प्रदर्शित झाला असेल तिथे जरूर जा आणि हरिनामाचा गजर करा. रामकृष्ण हरी.